आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क। नमस्कार, मी राजकुमार काळे। आपण पाहत आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क। निलंगा नगर परिषदेचे धुमकोळ रणधुमाळी आज सर्वत्र झालेले आपल्याला बघायला मिळते। आणि आज प्रभाग क्रमांक 2 मध्ये आज निलंगा तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष आहेत, प्रभारी आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की काय अजेंडा तुमच्या पार्टीचा आहे की आणि जनतेपर्यंत तुम्ही काय अजेंडा घेऊन पोहोचणार आहात। नक्कीच या निवडणुका आपल्या लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा लोकनेते आदरणीय श्री संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेब, युवा नेते माननीय श्री अरविंद भाऊ पाटील निलंगेकर साहेब, आदरणीय अक्का यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने निलंगा नगरपालिकेची निवडणूक आज आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत। निवडणुकीला सामोरे जात असताना विकास हा एकमेव उद्देश आणि एकमेव अजेंडा आमचा आहे। मागच्या पंचवार्षिकमध्ये आमच्या सर्व नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, सर्वांनी जे केलेला विकास आहे ते विकास जनतेपर्यंत घेऊन जाऊन परत एकदा त्यांच्या विश्वासांना पात्र ठेवून परत एकदा त्यांनी आशीर्वाद द्यावा अशी भूमिका घेऊन आम्ही आज लोकांसमोर जातो आहोत। आतापर्यंत नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचेच होते निलंगा नगर परिषदेचे। काय विकास कामं राहिलेली आहेत असं तुम्हाला वाटतं? नाही, विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया। विकास कधी संपत नसतो आणि थांबत नसतो। आज जरी आपण समजा घर जरी बांधलं तर काहीतरी काम अपूर्ण असतं, तसंही विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया। अनेक विकास कामं आहेत, या ठिकाणी मी आपल्याला यादी दाखवतो। असे अनेक विकास कामं आहेत, ही फक्त प्राथमिक स्वरूपाचे विकास कामं आपल्यासमोर आम्ही ठेवतो आहे। असे कितीतरी विकास कामं छोटे मोठे आहेत की जे आम्ही तुम्हाला म्हणजे लोकांना प्रत्यक्षात त्याचा अनुभव आला। त्याच्यामुळं आणखी जर काही समजा विकास कामं असतील, मोठ्या प्रमाणात निधी आणून जे राहिलेले काही गटार असतील किंवा नाले असतील ते करण्याचं देखील काम आम्ही येत्या काळामध्ये। तुम्ही जनतेमध्ये फिरताय, काय भावना आहे जनतेची? जनतेचा अतिशय पॉझिटिव्ह आणि सकारात्मक प्रतिसाद आहे की बाबा मागच्या पंचवार्षिकमध्ये जे झालेलं काम आहे, कोविडच्या काळामध्ये आमचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे साहेब यांनी जे केलेलं काम आहे, अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून जे लोकांना मिळालेलं जे म्हणजे ऑक्सिजन असेल किंवा जे रेमडेसिवीर असेल, अशा प्रकारचं जे म्हणजे संकटाच्या काळामध्ये जवळ जाणारं लोकांना सहानुभूती देणारं नेतृत्व आमचं होतं। त्यामुळं लोक आम्हाला अतिशय सकारात्मक पॉझिटिव्ह या ठिकाणी देतात। तसेच भारतीय जनता पार्टीचे निलंग्याचे तालुकाध्यक्षसुद्धा आपल्यासोबत आहेत। काय सांगाल तुम्ही? आज सर्वत्र निलंग्यामध्ये सर्वत्र तुमचे प्रचार सभा आहेत, व्यवस्थित सध्या चालू आहे, पण काय लोकांचं प्रतिक्रिया काय येते तुमच्याकडे? असं सामान्य नागरिकामध्ये तुम्ही राहिलेले आहात, काय भावना आहेत लोकांची प्रतिक्रिया अशी आहे की विकासाच्या सोबत आपल्याला राहायचं। केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। इथं आमचे नेते माननीय आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब नेतृत्व करत आहेत। या केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने जे काही निर्णय घेतलेले असतं ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था अतिशय महत्त्वाच्या असतात। आणि म्हणून ह्या स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका असेल किंवा या जिल्हा परिषद पंचायत समिती, या स्थानिक स्वराज्य संस्था या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आल्यानंतर केंद्राकडून राज्याकडून आलेला निधी थेट जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या नगर परिषदेच्या माध्यमातून, या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून करणार आहोत। काय वाटतं, पुन्हा एकदा नगराध्यक्षपद तुमच्याकडे मिळेल असं वाटतं का? 100% नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक, 23 नगरसेवक आणि नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। ही 100% खात्रीनं आणि विश्वासानं सांगू शकतो। तसेच निलंग्यामध्ये 3 तर्फे चालू आहे प्रचार, 3 पक्षातून अलग पद्धतीने प्रचार चालू आहे। तर आपला प्रचार सगळ्यापेक्षा वेगळा कसा काय? आमचा प्रचार तुम्ही थोड्या वेळाखाली म्हणलं होतं की प्रचार भारतीय जनता पार्टीचा जो आहे ना दुसरा राऊंड आहे आणि बाकीच्या पक्षाचा एकदाच प्रचार झालेला नाही अजून, त्यामुळं आम्हाला चांगला लोकांकडून प्रतिसाद भेटत आहे असं आपण आता थोड्याच वेळाखाली म्हणलं। 100% आम्ही एक विकासाचं राजकारण आम्ही या ठिकाणी करत असतो। मागच्या काळात केलेला विकास घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहोत आणि येणाऱ्या काळातही आम्ही लोकांना ज्या काही मूलभूत सुविधा आहेत मागच्या काळातही आम्ही त्या व्यवस्थितरित्या म्हणजे राबवण्याचं काम केलेलं आहे, येणाऱ्या काळातही करायचं आहे। खरं तर आता तुम्ही म्हणतात पहिला राऊंड झाला, विरोधकाचा पहिला, तुमचा दुसरा आहे। आमच्याकडे कार्यकर्त्याची मोठी फळी निर्माण झालेली आहे आणि हेच कार्यकर्ते आज घरोघर जाऊन भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय भाऊ हलगरकर आणि इतर जे 23 नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत त्यांना निवडून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत। 100% भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सर्वच्या सर्व निवडून येणार आहेत, मला याची खात्री आहे। आणि यामध्ये सगळे चेहरे नवीन दिसत आहेत, जुन्या चेहऱ्यांना का संधी नाही दिली? भारतीय जनता पार्टीमध्ये नवीन चेहरे म्हणजे कार्यकर्ता हा सतत कार्य करत असतो, यात जुने पण चेहरे आहेत
परंतु नव्या चेहऱ्यांनासुद्धा वाटतं की आपल्यालाही या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळावं. मग आमच्या पक्षात कुणालाही एकाला असं हे नाही. पक्ष सर्वसमावेशक पक्ष आहे, सर्वांना समान संधी, सर्वांना घेऊन चालणारा पक्ष आहे. नवीन चेहऱ्याला संधी दिली की त्यांनाही काम करण्याची ऊर्जा त्या ठिकाणी मिळत असते. म्हणून नवीन चेहरे या ठिकाणी माननीय मॅनेजमेंट गुरु युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर साहेब व माननीय आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांनी एक स्वच्छ प्रतिमेचे या ठिकाणी उमेदवार दिलेले आहे. तसंच आता आपल्यासोबत नवतरुण आहेत. काय सांगाल तुम्ही युवकांसाठी काय कराल तुम्ही? आदरणीय लोकनेते माजी मंत्री संभाजीभाई पाटील निलंगेकर साहेबांच्या माध्यमातून युवकांसाठी त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मंत्री असतानाच्या काळात आणि केंद्र म्हणजे राज्यात आपली सरकार असताना त्यांनी इथं एक शिबिर घेतली होती युवकांसाठी, जॉबसाठी. जे काही मुंबईहून एक 70 ते 80 कंपनीचे लोक इथं त्यांना जॉब म्हणजे युवकांना जॉब देण्यासाठी, इंटरव्ह्यू घेण्यासाठी ते एक मोठी शिबिर ठेवण्यात आली. त्या शिबिराच्या माध्यमातून तालुक्यातून कमीत कमी 10,000 मुलांनी अप्लाय केलं होतं. त्याच्यातले 3,500 ते 4,000 मुलांना तिथं त्या ठिकाणी जॉब लागले होते. आणि भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळामध्ये काय वेगळेपण दाखवेल? भारतीय जनता पार्टी ही नेहमी लोकसेवेसाठी असलेली पार्टी आहे. आपण पाहू शकतात की 2016मध्ये आमची नगरपालिका आली होती आणि 2019मध्ये अनैसर्गिकरित्या महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं, जे काही लोकांना मान्य नव्हतं. पण तीन पक्ष एकत्र येऊन सरकार आलं होतं. पण त्यांच्या कार्यकाळात निलंगा शहरात कुठेही विकास काम झाले. विकास काम तर सोडा, त्यांच्या माध्यमातून एक टोपलं खडीसुद्धा कुठे निलंगा शहरात आमच्या पडली नाही. आणि हाच फरक जनतेलाही माहीत आहे. जनतेला माहीत आहे की कामं कोणत्या पक्षानं होतात आणि कुणाच्या माध्यमातून होतात. निश्चितच येणारा जो काळ आहे तो कोणाच्या नशिबात, कोणाच्या ह्याच्यामध्ये पारड्यामध्ये मतदान टाकणार आहे ते येणारा काळच ठरवेल.